नमस्कार. रेणुका INB या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कविवर्य ए. पा. रेंदाळकर वाचनालयाच्या वतीने कविवर्य ए. पा. रेंदाळकर साहित्य पुरस्कारासाठी ग्रंथ पाठवण्याचं आवाहन केलेलं आहे. कोणत्या साहित्य प्रकारांसाठी हे आवाहन आहे तर कविता, कादंबरी आणि कथा हे ते 3 साहित्य प्रकार आहे. त्यांचं हे पुरस्काराचं 8वं वर्ष आहे. पुरस्कार स्वरूप काय आहे? 5,000 रुपये आणि स्मृतिचिन्ह असं हे पुरस्कार स्वरूप आहे. कोणत्या कालावधीतले पुस्तक आपल्याला पाठवायचे आहेत तर 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत आपले काव्यसंग्रह, कादंबरी किंवा आणि कथासंग्रह प्रकाशित झाले असतील तर आपण या पुरस्कारासाठी पाठवू शकतो. पण प्रकाशित झालेले कविता, कादंबरी आणि कथा या प्रकारातील ग्रंथ स्वतंत्र असावे, म्हणजे ते अनुवादित किंवा भाषांतरित नसावेत. पुरस्कारासाठी पाठवलेले ग्रंथ म्हणजे पुस्तकं कोणत्याही परिस्थितीत परत दिले जाणार नाहीत. या पुरस्कारांसाठी पुस्तकांच्या निवडीसाठी त्यांनी एक समिती गठीत केलेली आहे. दरवर्षी ते समिती गठीत करतात आणि पुरस्कारांबद्दलचा निर्णय हा त्यांचा असतो आणि तो अंतिम असतो. म्हणजे पुरस्कारांबद्दल अंतिम निर्णय समिती घेते आणि तो निर्णय अंतिम असतो. त्याचप्रमाणे त्यांचा निर्णय सर्वांना बंधनकारक असतो. पुरस्कार विजेत्या लेखकांना स्वखर्चाने पुरस्कार वितरण समारंभास हजर राहावे लागेल. जर आपण या पुरस्कारासाठी पुस्तकं पाठवायचे असतील तर आपल्या काव्यसंग्रह किंवा कादंबरी किंवा कथा संग्रह यापैकी जेही आपले पुस्तकं प्रकाशित झाले असतील, जेही 1 किंवा 2 प्रकारातले किंवा 3 प्रकारातले, ते आपण या पुरस्कारासाठी पाठवू शकतो. 2 प्रती आपल्याला या पुरस्कारासाठी पाठवायच्या आहेत. कुठे पाठवायचे आहेत त्याचा पत्ता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. केव्हापर्यंत पाठवायचं आहे? 31 मे 2025 या तारखेपर्यंत आपल्याला आपल्या पुस्तकाच्या 2 प्रती पाठवायच्या आहेत. या माहितीबद्दल काही शंका किंवा प्रश्न असतील तर त्यासाठी श्री R.M. पाटील सर यांचा भ्रमणध्वनी क्रमांक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. त्यावर कॉन्टॅक्ट करून आपल्या शंका निरसन करून घ्या आणि नंतरच या पुरस्कारासाठी आपण आपले पुस्तकं जरूर पाठवा. तर खूप खूप शुभेच्छा या पुरस्कारासाठी. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओत. नमस्कार.